समान संधी प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा निर्धार न्यायमूर्ती भारती डांगरे विटा येथे विधी सेवा व शासकीय योजनांचा महामेळावा उत्साहात संपन्न झाला। उद्घाटन प्रसंगी भारती डांगरे यांनी प्रत्येक नागरिकाला न्याय मिळण्याची समान संधी उपलब्ध असून प्रशासनाच्या योजना शेवटच्या गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचल्या पाहिजेत असे ठाम मत व्यक्त केले। जय माता दी मंगल कार्यालय येथे झालेल्या या कार्यक्रमात सोमशेखर सुंदरेसन प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही.डी. निंबाळकर, जिल्हा अधिकारी अशोक काकडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर तसेच न्याय व्यवस्था व प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। न्यायमूर्ती डांगरे यांनी महिलांच्या सुरक्षेसाठीचे कायदे, पोक्सो कायदा तसेच घरगुती हिंसाचार प्रतिबंधक कायद्याचा उल्लेख करत समाजाने न्यायालयात जाण्याची वेळ येऊ नये यासाठी सजग राहण्याचे आवाहन केले। गरजू नागरिकांना मोफत कायदेशीर सल्ला व वकिलांची मदत देणाऱ्या विधी सेवा प्राधिकरणाच्या कार्याची माहितीही त्यांनी दिली। पालक न्यायमूर्ती सोमशेखर सुंदरेसन यांनी सांगली जिल्ह्यात कायदा साक्षरता वाढवण्याची गरज व्यक्त करत प्रत्येक कुटुंबात कायद्याची जाण असावी असे सांगितले। जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी न्याय व्यवस्था ही लोकशाहीचा कणा असल्याचे नमूद केले, तर मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी वंचित घटकांसाठी विधी सेवा प्राधिकरण आशेचा किरण ठरत असल्याचे सांगितले। अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी महिला व नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी राबवण्यात येणाऱ्या योजनांची माहिती दिली। महामेळाव्यात विधी, महसूल, कृषी, आरोग्य, शिक्षण, वन, सामाजिक वनीकरण, उद्योग, क्रीडा, परिवहन, महावितरण आदी विभागांचे 40 स्टॉल उभारण्यात आले होते। विविध योजनांच्या लाभार्थींना मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधिक लाभ वितरण करण्यात आले। कार्यक्रमात विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पथनाट्याने घरगुती हिंसाचार, महिलांची सुरक्षितता व ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नांवर प्रभावी प्रकाश टाकला। शेवटी राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाची सांगता झाली। महाराष्ट्र मराठी न्यूज विटा। महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा।